जय गुरु. हा, सगळ्यांनी म्यूट करा. अ, जय गुरु. हा, जय गुरु. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा होती की वेळ जरा बदलावी म्हणून. आणि ते एक कारण होतं. आणि एक दुसरं, माझ्या एक लक्षात आलं की आपलं जे सध्या जे आपण ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय परीक्षेच्या दृष्टीने, की सप्टेंबर मध्ये आपणा सगळ्यांना परिचय परीक्षेला बसायचं. तर त्याच्याकरता आपला जरा गती जी आहे ती थोडी कमी वाटत होती मला. म्हणून म्हटलं की आपण अं, अं, जरा आता रोज वर्ग घेऊया, पूर्वी जसे आपण घेत होतो तसे. हं? बहुतेकांना ही वेळ सोयीची आहे ना, मला वाटतं. आणि नसेल तर रेकॉर्डिंग ऐकतीलच. ठीक आहे. तर आपण आज तिसरा पाठ सुरू करणार आहोत. तृतीय पाठ. हा, यात काही शब्द आहेत. या शब्दांमध्ये काही तुम्हाला अं, अडचणीचं वाटलं का? सगळ्यांनी अभ्यास तर केला असेल याचा. हो सर. थोडं दुसऱ्या वाक्यात हं? नवे तर नवेदय एक हा मिनिट. शब्द कळला नाही. नाही नाही, आता हे जे स्लाइड मी दाखवतोय, शब्द हम्म. 1 ते 21 अच्छा. शब्द आहेत. सातवा शब्द सर सांगा. निस्सहपत्नी म्हणजे सौत रहित लिहिले, त्याचा अर्थ नाही कळला. सवत, सौत म्हणजे ते हिंदी आहे सगळे. सौत म्हणजे सवत, हम्म. सौतीण, अच्छा. या दृष्टीने. बर. हा. हा. अं, एक मला शंका होती, विचारू का? हा. हे शब्द नुसते दिलेत, पण त्याच्यामध्ये कंसात जर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी किंवा काही अव्यय असं लिहिलं असतं तर? करू शकतो आपण तसं. हं. हा. म्हणजे पण ते आपल्याला म्हणजे मग मग काय करायला. होतं ते? हा. हा, कसं चालतील असा थोडा. आता काममोहिता म्हणजे ते स्त्रीलिंगी असंच वाटतंय. ते स्त्रीलिंगीच आहे. हो. हा. हं. किंवा आता कदाचित म्हणजे अव्यय किंवा असं झालं का ते अव्यय. काय? होय होय, अव्यय हा. आहे ते, कदाचित अव्यय. हा. हा. कदासारखं कदाचित असं. हं. हा. किंवा आता वन्य म्हणजे जंगली असा आहे, तर तो वन्य कसा चालेल? वन्य म्हणजे नपुंसकलिंगी चालेल का? कसा चालेल? हा, वन्य प्राणी असं आपण म्हणतो ना, असं त्या हा. अर्थाने. हा. हा. वन वन प्रमाणे चालणार का सर? हो. हम्म. मला वाटतं आपण असं काही करू शकलो त्याच्यात तर आणखीन चालेल. तुम्ही क्लॅरिटी. याचं मला तुम्ही एकदा लिहून द्या. सगळ्यांची गरज नाही, पण हा म्हणजे करून द्या म्हणजे. जे मला लि- समजले ते मला करू हा, शकते. आणि आता पण भज म्हणजे सेवन कर हा धातू आहे ना? हा धातू आहे, तेच म्हटलं. तेव्हा आणि धातू आहे, हा. आणि तो धातू नाही, क्रियापद आहे ते. म्हणजे हा, ते हं. आज्ञार्थी म्हटलंय तसं. कारण या पूजा धड्यात त्यांनी. म्हणजे आराधना करणे किंवा पूजा करणे असं पण म्हणतो ना, पूजणे. हो, भजया. तर सेवन म्हणजे सेवा कर या अर्थाने. हं. हम्म. हं. हा, कारण भजामी. सेवन इथं कुठं हे नाही होत आहे. ऍक्च्युअली भज या धातूचा अर्थ वाक्यामध्ये. इवन सेवन, आता आपण सेवन करणे म्हणजे आत्मसात करणे. हं. या अर्थाने असं. हं. हम्म. तर त्या आपण एक काम धड्यात आलाय. करूया. याचे आता धड्यात कसा ठीक आहे. उपयोग होतो ते बघूया आपण. हा. चालेल चालेल. हा. नंतर हे शब्द आहेत रुह, लुभ, वम. हा. कै. वम म्हणजे कै म्हणजे ओकारी, उलटी. व्रज म्हणजे जाणे, सांगितलेच आहे मी तुम्हाला गेल्या वेळेस, नाही का? मामेकम शरणम व्रज. शंस. आता हे सगळे धातू आहेत सर, क्रियापद आहेत. ही सगळी ऐकू नाही क्रियापद येते आहे. सर. हा. सॉरी. सॉरी. ही सगळी क्रियापद आहेत ना? ही सगळी क्रियापद आहे. धातू आहेत. हो. हा. जातो. आता याची
आता आता हे ना जरा आज्ञार्थी रूपांचं जरा इथे हा टेबल दिलेला आहे. हा, जसं आपण अगदी बालबोध मध्ये आपण भव, पत, पठ हे सगळे आज्ञार्थी वाक्य म्हणजे करायला शिकलो होतो. पण तिथे आज्ञार्थी म्हणजे समोर कोणीतरी बसलेला आहे आणि त्याच्याकरता आपण आज्ञा देतोय म्हणून, म्हणजे त्वम हे तिथं अध्याय होतं. त्वम म्हणजे मध्यम पुरुष एकवचन. बरं, भव, पत, पठ. पण आता त्याची जी वेगळी रूपं आहेत, जसं मला खूप ग्रुपला सांगायचं असलं एखाद्या समूहाला, तर मी म्हणेल भवत, हा, पठत, पतत. हा, तेच मला प्रथम पुरुषाला म्हणजे जी व्यक्ती माझ्या समोर नाही पण तिला आज्ञा द्यायची असेल, हा, तर रामहा पुस्तकम पठतु, म्हणजे राम रामाने पुस्तक वाचावे. आता इथे वाचावे म्हणजे ही आज्ञा आहे, समजलं ना, पठतु. हा, पण आता हे आज्ञार्थी रूप जे आहे ना, तसं जरुरी नाही की हे आज्ञार्थी म्हणजे अगदी आपण लौकिक अर्थाने आज्ञाच झाली पाहिजे. हा, आता इथे जसं लिहिलंय की आज्ञार्थाचा प्रयोग कुठे होतो? सत्कार, प्रश्न, प्रार्थना, आशीर्वाद, हा, अशा रीतीने पण होतो हा. तर म्हणजे जसं आता इथे लिहिलंय की अहम पठानी. हम्म, अहम पठानी म्हणजे मैं पढू, म्हणजे मी वाचू का? अहम वदानी, मैं बोलू. सहा पठतु, वह पढे. सहा वदतु, वह बोले. असं याचं रूप होतं. पण सहसा म्हणजे 90% वेळेला आज्ञार्थी आपण मध्यम पुरुषालाच वापरतो, बरोबर. पण जेव्हा ते प्रथम पुरुषाला आणि उत्तम पुरुषाला वापरलं जातं, तेव्हाच त्याचा उपयोग कसा होतो इथं दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण ना या मुख्य पाठाकडे वळूया. आणि इथे मी तुम्हाला डायरेक्ट इथं खाली उत्तर दाखवतोच आहे, कारण हे सोपं आहे म्हणून. तर अथ कदाचित दंडकारण्ये लंकेश्वरस्य रावणस्य भगिनी शूर्पणखा देवोपमं रामं विलोक्य तत्र आगता. हम्म, तर वाचताना जसं मी आधी सांगितलेलं आहे की संधी सुट्या करायच्या, तत्र आगता. आता अथ कदाचित म्हणजे अथ म्हणजे आता, कदाचित कधीतरी, हा, आता कधीतरी दंडकारण्ये म्हणजे सप्तमी, दंडकारण्य अरण्य. दंडकारण्य काय सांगा, तुम्हाला कुठे आहे हे दंडकारण्य? कोणी सांगू शकेल? नाशिक हा, नाशिक मध्ये ना? नाशिक किंवा हा, नाशिक. रामायण हा, नाशिक पासन हा जो भाग आहे पूर्वीचा, जनरली जो हा जो महाराष्ट्र प्रदेश आहे ना, हा बराचसा हा दंडकारण्य भाग म्हणून ओळखला जायचा. बरोबर. तर आणि म्हणूनच नाशिकला दंडकारण्य, आपल्या भागाला दंडकारण्य प्रदेश असे म्हणतात. आपल्या म्हणजे मुंबईला नव्हे, मुंबई आणि या सगळ्याला कोकण प्रांताला अपरांत म्हटलं जातं. पण जो मूळ घाटावरचा जो प्रदेश आहे त्याला दंडकारण्य प्रदेश म्हटलं जातं. लंकेश्वरस्य रावणस्य, दोन्ही षष्ठी आहे. का बरं? लंकेश्वर हे त्याचं विशेषण रावणाचं, म्हणून तो पण षष्ठीत गेला, त्याचं विशेषण पण षष्ठीत गेलं. भगिनी शूर्पख नखा देवोपमम, देव उपमम म्हणजे देवासारख्या, हा, उपमा म्हणजे देवाची उपमा दिली म्हणून देवोपमम, हा, असं. रामम विलोक्य, रामम हे द्वितीय झाली, रामाला बघितलं तिने. विलोक्य म्हणजे बघितलं. तत्र आगता, तेथे आगता. आगत आहे कर्मणी धातू साधित आलं, तेथे आली. तम तम रामम दृष्टवा, म्हणजे तम म्हणजे त्या रामाला, सहा तौते तम, म्हणजे द्वितीय. तम रामा म्हणजे त्या रामाला बघून, हा, द्वितीय. हा, सा राक्षसी काममोहिता बभूव, म्हणजे ती राक्षसी काममोहित झाली. आता मराठीत काममोहितच म्हणतो आपण म्हणून, पण ऍक्च्युली ती स्त्री आहे म्हणून काममोहिता असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. बभूव हे भूभवतीचं भूतकाळ आहे, बभूव. आता कुठला भूतकाळ पण तो, हा, विवाहार्थंच निवेदयत म्हणजे तिने निवेदन केलं.
निवेदन केलं म्हणजे प्रार्थना केली. अच्छा. हा. अच्छा. रामः च ताम. सर एक एक विचारू का इथे? त्याची संधी ते नैवेद्य. न्यवेदय ह्याच्यात धातू म्हणजे कसा आहे? हा, धातू किंवा निवेदन संधी. निवेदन निवेदन करणे, हा निवेदन. मग हा. अच्छा. हा. ते कसं आहे ना. मग निवेदयत नाही म्हंटल. नाही नाही, हा बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. नि अवेदयत, नि अधिक अवेदयत, न्यवेदयत असं. अच्छा. तर नि हा उपसर्ग आहे ना त्याचा. हा. हा आणि अवेदयत, वेद, वेद म्हणजे सांगणे किंवा असं वेद. त्या वेद, निवेदन या शब्दातला मूळ धातू आहे वेद. हा त्याला उपसर्ग हा. लागला नाही. इनफॅक्ट मी आज विचार असा करत होतो की हो चौथा पाठ घ्यावा, त्यात उपसर्ग आहेत, आणि तुम्हाला तर उपसर्ग हो हो उपसर्ग खूप वेळा तुम्ही माझ्याकडून हो ऐकलं असेल, काय हे नक्की हो काय हो गौडू बंधालय. बघितलं. हा. पण मग ठीक आहे, पण हा पाठ झाल्यावर पुढचा जो चौथा पाठ आहे, ते उपसर्ग म्हणजे काय, ते कसे वापरायचे, आपण डिटेलमध्ये बघूया. तर मग अ, वदयत वेगळं आणि अवेदयत. अवे हा. अवेदयत. हे हा. वेगळं. हा. हो. रामः च ताम सहासम अब्रवीत. सहासम म्हणजे हसून असं, अब्रवीत म्हणजे म्हणाली. आता हा. अं, हा. आता अब्रवीत. म्हणाला. हा. हा. म्हणाली, म्हणाली. हा. अब्रवीत म्हणजे असं. म्हणाला, म्हणाली एकच अर्थ. हा. 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 म्हणजे राम आणि च म्हणजे आणि, राम ताम, ताम म्हणजे तिला, साच तिला द्वितीय, तिला अब्रवीत, तिला स्त्रीलिंग. म्हणाला, हसून म्हणाला, अहम विवाहिता अस्मी, मी विवाहित आहे. इयम मे भार्या सीता, ही माझी, मे म्हणजे मह्यम. हा. मह्यमचं मे सारखं. हा. माझी भार्या सीता आहे. हा. अस्ति अध्यारोप. अतः मम भ्रातरम भज, म्हणून तू माझ्या भावाला भज म्हणजे त्याच्याकडे बघ, त्याची सेवा कर, किंवा त्याच्याकडे बघ तू असं. म्हणजे त्याची भज म्हणजे त्याची प्रार्थना कर, त्याला विनवणी कर, त्याची सेवा कर, या अर्थाने. सर, एतच इथं इयम म्हणजे, विचारू का? इयम हा. म्हणजे ही ना? मी इयम एक नाही नाही. म्हणजे विचारू ही का? ही हा. नाही, कसं प्रथमा आहे, एक वचन. इदम हे नपुसकलिंगी, त्याचं पुल्लिंगी होतं अयम, आणि त्याची स्त्रीलिंगी होतं इयम. इयम. हा, हा. इयम स्त्रीलिंगी अयम इदम प्रथमा एक इयम. वचन. इयम म्हणजे ही मग सीतेला ही, म्हणतोय ना तो, म्हणून ते इदम हा, होतं. मग ही अर्थ झाला ना त्याचा. इयम म्हणजे ही ना, ही प्रथमा एक वचन. प्रथमा एकवचन. हो. एक मिनिट. तर मी एक विचारू का? मह्यम आणि मे ह्याच्यामध्ये कधी केव्हा काय वापरायचं असतं? म्हणजे मे कधी वापरायचं आणि मह्यम केव्हा वापरायचं? नाही, त्याला काही नियम नाही, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तुम्ही कधीही तुम्हाला समानाची शब्द वापरायचं. कोणतं पण वापरू नाही, शकतो. त्याचं अच्छा काही नियम नाही, दोन्ही सारखाच अर्थ आहे. हो. अच्छा. ओके. हा. ओके सर. कधी कधी कोणी मह्यम वापरतो, कधी मे वापरतो, असं काही त्याला नियम नाही. ओके. हं. हा. तर रा आणि माझ्या भावाला, भावाचं सेवन कर, भ्रातरम. परत द्वितीया. हा. भ्रातृ, भ्रातरम, हे ना सगळे ऋकारांत. म्हणजे ऋषींचा ऋकारांत शब्द आहेत. कुठले? पितृ, मातृ, भ्रातृ, भर्तृ. पण याच्या सगळी प्रथमा काय होते? पिता, माता, भ्राता, भर्ता असं. मग नंतर त्याची द्वितीय होते पितरम, म्हणजे द्वितीया, पित्याची पितरम, मातारम. हा. मग नंतर इथं भ्रातरम, भर्तारम असं. ते द्वितीय. पण म्हणजे सध्या तुम्हाला अजून ऋकारांत शब्द गेलेले नाही, पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हे सगळे मूळ ऋकारांत शब्द. एतत् श्रुत्वा रामम विसृज्य राक्षसी लक्ष्मणम प्राप्ता. एतत् श्रुत्वा म्हणजे हे ऐकून, रामम विसृज्य, विसृज्य म्हणजे विसर्जन करून, शब्दशः अर्थ विसर्जन आहे, पण विसर्जन म्हणजे रामाला सोडून असं. राक्षसी लक्ष्मणम प्राप्ता, लक्ष्मणाला तिने प्राप्त केले. प्राप्त केले म्हणजे त्याला ती भेटली. याच्यात अर्थामध्ये कळलं कसं येते सगळं. आता ही जी कथा आहे ना, म्हणजे हे मूळ रामायण तुम्हाला माहितीये,
की मूळ रामायण हे काव्यबद्ध आहे, श्लोकबद्ध आहे. त्यामुळे हे की मूळ रामायण नाहीये. मूळ रामायण, पद्य रामायणाचं हे गद्यानुवाद म्हणजे गद्य प्रकश पाठ केलेला आहे असं. सर एक हा? शंका होती. हम्म. एक शंका होती तर मह्यम म्हणजे माझ्यासाठी किंवा मला असा अर्थ होतो ना, मह्यम किंवा मे म्हणजे. हो. तर मग ही माझी असं कसं माझी म्हणजे अं षष्टी यायला पाहिजे ना, षष्टी एकवचन. मम मे मम असं. किंवा मम यायला पाहिजे ना, मम हम्म. हम्म. मम भार्या. हा हा. तर नाही मह्यम आणि मे कसं काय नाही नाही, मला म्हणजे. वाटतं मे हे ममचं पण हो ऑप्शनल हो, आहे. हा, नुसतंच मह्यम मे आणि मह्यमचं नाहीये. मम मे. मम मे मग पण मह्य आहे. हा, हा, अस्मत्तन तर मग मम मे इथे इथे असतं. हा अस्मत्षष्ठी इथं मह्यम मे. मह्यमच्या ऐवजी मे नाही, इथं मम मे. हा, मम मे धरा. मम मम आणि भार्या. हा. मम भार्या यम किंवा मे यम मम भार्या. भार्या असं. जसं यम मम म्हणजे ते भार्या. तव वचन तव झालं. ते तव ते तसं मम मे. हम्म. हा हा, बरोबर. म्हणजे हा, षष्ठी एक वचन हो षष्ठी इकडे. एकवचन, हो. बरोबर बरोबर. संयम मह्यम, येणार. नाही नाही, मह्यम मी चुकून म्हटलं. ममच पाहिजे, हा. हा मममय हम्म. असं. हा. हा, कारण पुढे थँक. पुढे पण आहे ना, आता मम भ्रातरा भ्रातरम हा, कारण असं. मम तह म्हणजे म्हणून ना, म्हणून हा, मम. असं. ठीक आहे. हं. तर बाकी ठीक कळलं? आहे. हा. यात काही शंका आहे कोणाला अजून काही? नाही. नाही ना? नाही ठीक सर. आहे. हा, ठीक आहे. विसृज्य हे काय रूप आलं सर? सोडून म्हणजे विसृज्य हा शब्दच आहे का? सृज, हा, बरोबर. मूळ मूळ धातू याचा सृज. सृज म्हणजे सृज सृजन करणे. सोडणे. सोडणे. नाही नाही नाही, सोडणे नाही. मग सृज म्हणजे स- मग स- निर्मिती करणे. सर्जन म्हणतो ना आपण. सर्जन म्हणजे इंग्लिश मधला सर्जन निर्मिती नव्हे, सर हा. मराठीतलाच. हा, सृज, सृज, हा. सृज सर्जती. हा धातू आहे. ओके. हा, ज्याला आपण सर्जनशील असं म्हणतो ना आपण, म्हणजे क्रिएटिव्ह, नाही का? हा. हा, तर तो तो अच्छा. सृज. हा, तर आपण विसृज्य. उपसर्ग लागला का सर? वी हा उपसर्ग लागला म्हणून तो य लागला असं आहे. अच्छा. हा, कारण ते गीतेत पण आहे ना, विसृज्य सशरं हो, चापम. आहे हा, काय भरपूर माहितीये का? ठिकाणी. हे सगळं विसर्जन. विसर्जन हा शब्द माहितीये तुम्हाला? विसर्जन, हो हो सर्जन म्हणजे हो. निर्मिती करणे, विसर्जन म्हणजे हम्म. असलेलं हा, त्याला सोडून नष्ट देणे. करणे. हा, हा. म्हणजे डिझॉल्व्ह करणे. डिझॉल्व्ह इंग्लिश मध्ये त्याला पुन्हा होईल. हा, हा, बरोबर. हा. नाही का? पण हो म्हणजे हो. हम्म. आता ही वी हा उपसर्ग आहे ना, याचे हा. दोन अर्थ होतात. एक वी म्हणजे विशेष. हम्म. हा. आणि दुसऱ्या वीचा अर्थ विरोधी, अपोजिट. हा, अपोजिट. आणि यांनी तुम्हाला मी सांगितलंय का मागे, गीतेच्या याच्यामध्ये तिसरा अध्याय आहे ना, कर्मयोग. त्याच्यामध्ये जे हा. विकर्म, हम्म. कर्म, अकर्म, विकर्म, हे जे तीन हा. नावं म्हटलेली आहेत ना, त्याचा त्यामुळे प्रचंड गोंधळ झालेला आहे. की विकर्माचा अर्थ विशेष कर्म समजावं की विरोधी कर्म समजावं, समजलं? हो. आणि हम्म. त्यामुळे हम्म. ज्ञानेश्वरांचं मत वेगळं आहे, शंकराचार्यांचं मत वेगळं आहे. अशी गंमत झाली त्याच्यामध्ये. अच्छा. हा, म्हणजे कोणी म्हणतात की म्हणजे आता विकर्माचं एक कोणी यांनी म्हटलेलं आहे की विकर्म म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे कसं? जसं आपण गीतेच्या श्लोकांमध्ये गेल्या वेळेस बघितलं ना, की यज्ञ, दान, तपक, हम्म. कर्म हे हो विशेष हो. कर्म मानलेली आहेत. त्यांनी काय होतं? विशेष कर्मांनी आपलं चित्तशुद्धी होते, म्हणून ते विशेष चित्तशुद्धी. कर्म आहेत. हा, हम्म. असं. पण हम्म. शंकराचार्य म्हणतात नाही, विकर्म म्हणजे कर्माच्या विरोधी असं, म्हणजे अकर्मासारखं. अकर्माकडे जातो तो. हा, म्हणजे अकर्म, हम्म. निष्कर्म, नैष्कर्म्य किंवा निष्कर्म. निष्कर्म. हम्म. हा, हे हम्म. यामुळे ना, या सगळ्या उपसर्गाच्या अर्थामुळे गोंधळ झालेला आहे असा. हम्म. एनिवेज, म्हणजे अकर्म आणि निष्कर्म एकाच अर्थी ना? नाही, तेच काय सांगते. आहे, काय आहे, विरोधी कर्म म्हणजे निषिद्ध कर्म पण अर्थ होतो कधी कधी, हम्म. समजलं? अच्छा. आणि दुसरं विशेष कर्म म्हटलं तर ते चांगलं, की ज्यांनी चित्तशुद्धी होते, म्हणजे ते उपासनेला किंवा आपल्या उद्धाराला पूरक असतं. पण विरोधी कर्म म्हणजे हम्म. कसं? हम्म. की निषिद्ध कर्म, त्यांनी, की ज्यांनी आपली हो. अधोगती होते,
समजलं ना? हम्म. तर मग आता विकर्म म्हणजे नक्की काय, हा. विशेष कर्म की विरोधी कर्म? अशी गंमत झाली. हम्म. अर्थ म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की आता गीतेवर एवढ्या टीका का? कारण हम्म. हो. आता ही संस्कृत भाषा तसं म्हटलं तर आहे बहुतेक ठिकाणी स्पेसिफिक, पण तरी एका शब्दाचे कुठल्याही भाषेत असतंच ना, एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात आणि त्याचं इंटरप्रिटेशन बदलतं ना. नाही का? हम्म. तसं. ठीक आहे. तर आता ठीक. विसृज्य म्हणजे जसं सर्जन विसर्जन, तर इथे इथे हम्म. विसर्जनचा अर्थ विशेष सर्जन हा असा होत नाही. इथे हम्म. विसर्जनचा अर्थ काय मराठीत मला आठवत नाही योग्य शब्द याला हो. समानार्थी. अं, त्याग कर, सोडून दे. नाही म्हणजे डिझॉल्व हा शब्द त्यातल्या त्यात बरोबर होईल इंग्लिशमध्ये. म्हणजे सृजनच्या विरघळून. हा हा विरघळवणे, बरोबर बरोबर असं. हा म्हणजे सृजन नाही करत आपण, जे झालेलं असतं हा ते हा. परत त्याला ओके त्याला ना निगेटिव्ह म्हणजे मायनस. हा. नाही नाही म्हणजे त्याला परत मूळ तर रूपाकडे पोचवतो. असं हा. सोडून सृजन देणं चालेल का? सर्जनच्या एक उलट काय, सर्जन नाही नाही, केलं. अध्यात्मामध्ये ना दोन प्रकार असतात. एक सृजन म्हणजे मूळ तत्व जे आहे ते एकच आहे, बरोबर आपण मानतो हा. अध्यात्मामध्ये, हम्म. सनातन हो. धर्मात. आणि त्या मूळ तत्वापासून हम्म, जेव्हा त्याचं असंख्य रूपात ते प्रकटतं त्याला सृजन म्हटलं जातं, बरोबर. हम्म. हम्म. सृजन म्हणजे काय, मूळ जे एक तत्व आहे ते विविध रूपांमध्ये जेव्हा प्रकट होतं त्याला आपण सृजन म्हणतो, नाही का? बरोबर. आणि हम्म. विसर्जन म्हणजे काय, की ते जे प्रकटीकरण जे झालेलं असतं त्याचं पुन्हा मूळ रूपात त्याला पोचवणं त्याला म्हटलं जातं विसर्जन. आलं हम्म. लक्षात? हम्म. म्हणजे हम्म. प्रवास हा हम्म. बिंदूपासून अनंताकडे त्याला म्हणतात हम्म. सर्जन किंवा सृजन. सर्जन नाही, सृजन. आणि अनंतापासून पुन्हा बिंदूकडे हा जो प्रवास आहे त्याला म्हणतात विसर्जन. कळलं? हम्म. थोडस आध्यात्मिक आहे हे, पण आध्यात्मिक आहे. हा पंचमहाभूतांपासून आपण झालो आणि हा पुन्हा हा म्हणजे पंचमहाभूतातच जसं मिसळून गेलो. हा पंचमहाभूत नाही, अगदी वरती हा पूर्ण म्हणजे म्हणजे. पण. हा बरोबर हो. बरोबर. हा माती इथून हा तर असं, तर त्यामुळे आलं. आलं विसर्जनचा लक्षात. अर्थ असं म्हणजे नष्ट करणे हे म्हणजे विसर्जन आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, नाही. आपण देवाचं विसर्जन केलं, गणपतीचं विसर्जन केलं का हा. म्हणतो, गणपतीला नष्ट हा. नाही केलं आपण, राईट. नाही. हा. हा आपण हा. हा. त्याचं जे आवाहन केलं होतं बरोबर आपल्या बरोबर गणपती म्हणजे त्या मातीच्या मूर्तीत त्याचं ते बरोबर. तत्व आणलं होतं, त्याला परत त्याच्या मूळ रूपात पोचवलं, म्हणून हो. त्याला आपण मूर्तीचं विसर्जन पोच. म्हणतो. निर्माल्याचं आपण बरोबर. विसर्जन करतो का, हो. हो. निर्माल्य म्हणजे कचरा नाहीये तो नष्ट करा, जाळून नाही. टाका, बरोबर. येस. निर्माल्याचं विसर्जन म्हणजे त्यात बरोबर. काहीतरी जे देवता तत्व आहे तर त्याला परत त्याच्या मूळ हम्म. रूपात पोचवणे म्हणून ते विसर्जन. त्यामुळे येस. विसर्जन आणि बरोबर. नष्ट करणे या दोन वेगळ्या गोष्टी. बरोबर. हा ठीक आहे. तर जाऊया आपण पुढे. हा आता पुढचा पॅरेग्राफ. आगताम ताम लक्ष्मण अवोचत. आता हे बघा, आगताम ताम. आता हे आगताम काय झालं, ती आगता ती आली, हा. पण हम्म. आता स्त्री. आगता हे धातुसाधितनं हे नामासारखं चालतं. मग आता त्या आलेल्या तिला आगताम ताम, आलेल्या तिला कोणाला, तिला नुसती ती कोण, ती जी आता त्याच्याकडे आलेली ती, तर आगताम ताम. त्यामुळे आगताम हे म्हणजे आगता हे साच विशेषण आहे आणि साच द्वितीय रूप ताम झालं, म्हणून आगताचं हम्म. द्वितीय रूप आगताम झालं. समजलं? हम्म. हा. कळलं. लक्ष्मण हा अवोचत, ती म्हणजे आलेल्या तिला. आता लक्ष्मण हा कारण करता लक्ष्मण आहे, तुम्ही लक्ष्मण म्हणाला अवोचत. हा बघा, हा अब्रवीत पण म्हणजे तोच अर्थ आहे, अवोचत म्हणजे पण हम्म. तोच हा. अर्थ आहे, उवाच म्हणजे पण तोच कशी अर्थ आहे, उवाच म्हणजे पण अशी तोच अर्थ आहे. भरपूर रूप आहेत ना सर ह्याच्यामध्ये, म्हणणे सांगणे हा याच्यासाठी. हा बरोबर बरोबर. तेच ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे अर्थ एकच आहे सगळ्यांचा जवळपास, पण रूप वेगवेगळी आहेत. हा असं. हा आता तो काय सांगतो तिला, कथम दासस्य मे भार्या भूत्वा त्वम दासी भवितुमिच्छसी. म्हणजे हम्म.
कथम म्हणजे कशी किंवा कसा किंवा कशी. मे मे दासस्य भार्या भूत्वा म्हणजे काय, हम्म. माझ्यासारख्या असं म्हणायचं त्याला. किंवा म्या हम्म. म्हणजे मी दास आहे कोणाचा, रामाचा. मी त्याची सेवा रामाच. करायला आलोय. हा, किंवा मी त्याचा सेवक आहे. तर माझी भार्या होऊन तुला काय दासी व्हायचं आहे का. हम्म. भार्या भूत्वा म्हणजे दासी होऊन. इथे त्वा प्रत्यय लागला कारण का, हा. भूत्वा. ब- भूला भूला होऊन. उपसर्ग नाहीये, त्यामुळे ते भूत्वा झालं. हम्म. हा, त्वम दासी भवितुम इच्छसी. तुम गच्छितुम जाण्यासाठी, पठितुम वाचण्यासाठी, भवितुम म्हणजे होण्यासाठी, इच्छसी तू हो म्हणजे दासी होण्याची इच्छा करतेस असं. हम्म. की कशी म्हणजे दासी होण्याची इच्छा तू कशी करतेस, कशी म्हणजे कथम, कशी करू शकतेस. का करते. हा. हा. हा, मम भ्राता रामः एव परवशः. त्वाम. परवशः. हा हा सॉरी. एक राहिलं पर मग. पराधीन परव ही हा पराधीन. परवशः अहम. परवशः, वशः म्हणजे वश असणे. परवशः म्हणजे दुसऱ्याला वश असणे. म्हणून परवश म्हणजे पराधीन. अहम परवशः अस्मी हे त्याचा अन्वय झाला. असं. म्हणजे मी तर पराधीन आहे. ह, परतंत्र आहे. मम भ्राता रामः एव त्वाम योग्य भविष्यती. माझा भाऊ हम्म. रामच त्वाम तुला योग्य आहे. तम प्रतिगच्छ. तम म्हणजे परत द्वितीया. तम प्रति त्याच्याकडे जा. सहा तौते तम तौ ताम, तसं तम म्हणजे त्याच्याकडे जा, द्वितीय. हम्म. सा पुनः रामम गत्वा अवदत. ती पुन्हा रामम गत्वा, द्वितीय, रामाकडे जाऊन म्हणाली. हम्म. आता बघा इथे रामम गत्वा, तम गच्छ, तम प्रतिगच्छ हे सगळे द्वितीयत आलेले आहेत. हा, जसं आपण मग बालबोध मध्ये किंवा प्रारंभने शिकवतो ना, उद्यानम गच्छामी नाही का, द्वितीय. हम्म. उद्याने म्हणजे मी काय सांगितलं होतं तेव्हा, की तुम्हाला असं आत जायचं असेल, उद्यानात काही क्रिया करायची असेल हम्म. तर उद्याने म्हणा. पण हम्म. नाही तर मग उद्यानाकडे जायचं असेल तर उद्यानम म्हणा. तर इथंच रामम हम्म. गत्वा, रामाकडे जाऊन म्हणाली. हा, तव भार्या एव भक्षयिष्यामी. मी हम्म. तुझ्या भार्येला खाऊन टाकते. खाऊन टाकेन. भक्षयिष्यामी म्हणजे खाईन. हा, भविष्य. भविष्य. भविष्यकाळ. हा, निःसपत्नी भूत्वा. मग म्हणजे हम्म. काय, मग मी सवती रहित होईल, सवत रहित होईल. हा, कारण ती नाही तर तिची सीता ही तिची सवत झाली असती ना. आणि रामाने पण हम्म. तिला सांगितलं होतं की ही तर माझी, मी तर विवाहित आहे. मी तुझ्याशी कसं काय लग्न करू शकतोस. तर मग तिने तिच्या पद्धतीने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की मी तिला खाऊनच टाकते. ह, आणि मग मी सवत रहित विदुर. होऊन तुझ्यासह हम्म. चरिष्यामी. तर चरिष्यामी, चर म्हणजे काय, फिरणे म्हणजे चालणे हा, जाणे त्याच्या बरोबर जाणे. राहणे. फिरणे हा, चालणे. मूळ शब्द हा तुम्हाला मी सांगितलं असेल ना पूर्वी, की चर म्हणजे काय. चालेल. आता चर धातू पासून खूप शब्द झाले. हा, चर हो. म्हणजे आचरण, आचरण म्हणजे हो. आहार म्हणजे विहार करणे. आचरण करणे म्हणजे विहार करणे नाही का. नंतर चर, हो. चरण, चरण हा शब्द पायांना आपण चरण म्हणतो. चरण हा शब्द कसा झाला, की ज्याने आपण म्हणजे आचरण करतो किंवा विहार करतो ते आपले चरण. हम्म. आणि दुसरा जे आपण म्हणतो गायी वनात चरतात. तर तर चरतात हा शब्द सुद्धा, चरणं म्हणजे आपण खाणं या शब्दाने म्हणतो. पण ऍक्च्युअली चरणं याचा शब्द खरा फिरणं हा आहे अर्थ. हो. आणि मग फिरता फिरता त्या खातात असं आहे. हम्म. तर अच्छा. त्वयासह चरिष्यामी. तच्छ्रुत्वा ते ऐकून कुपित ऐकून हा कुपित राम. रागावले. तर बघा हा इथं सगळ्यांना धातू साधित विशेषण कसं वापरायचं इथे तुम्हाला शिकवलंय. आगताम ताम, हम्म. कुपित राम म्हणजे रागावलेला राम. कसा, कुपित राम.
आणि ऍक्च्युअली तुम्हाला आता लक्षात येईल की मराठीत सुद्धा आपण ना या धातू साधितांचा खूप उपयोग करतो. पण ते म्हणजे हम्म. धातू साधित म्हणजे काय, धातूपासून बनलेलं जे नाम, आणि मग त्या नामासारखंच चालतं. कुपितः रामः, क्रोधितः रामः, हसितः रामः, हम्म. हसत असलेला राम, नाही का, असं हम्म. असं. मग लक्ष्मणम अब्रवीत, इथे लक्षचा पाय जोडलेला पाहिजे, ते चुकलंय ते. लक्ष्मणम हम्म. अब्रवीत, लक्ष्मणाला म्हणाला. अब्र अब्रवीत, आता हा बघा, हा. आता अजून एक वेगळा शब्द आला तुम्हाला, अब्रवीत, अवोचत, अब्रवीत, उवाच, नाही का असे. हो. हा. अनार्यैः कथंचन एव परिहासः नैव कार्यः. राम चिडला मग, हे सगळा म्हणजे ती तिकडे येते इकडे येते, मग ती आता सीतेला खायचं म्हणते म्हटल्यावरती तो चिडला. हा. आणि मग मग तो लक्ष्मणाला म्हणाला की नैव का अनार्यही, आता अनार्यही म्हणजे काय, हा, अ, नीच. अ, नीच नाही, ज्याला आपण गावंढळ म्हणतो ना, तसं गावंढळ म्हणजे हम्म. खेडवळ म्हणजे अ, अज्ञानी. असंस्कृत, हा. असंस्कृत. आर्य म्हणजे असंस्कृत. संस्कृत, संस्कृत म्हणजे हा सभ्य. हा. अनार्य हिंदीमध्ये म्हणजे एक शब्द आहे अनाडी, असं आहे का? अं, अनाडी हा शब्द अज्ञानी या शब्दापासून आलेला आहे. ओके. ओके. जे ज्ञान नसलेला, अज्ञानीचा अपभ्रंशम अनाडी झाला. पण इथे अनार्य, आर्य म्हणजे काय, सुसंस्कृत किंवा सभ्य. अनार्य म्हणजे असभ्य, म्हणजे गावंढळ, असभ्य, ज्याला चालीरीती माहिती नाही. हा. तर अनार्य ही कथंचन असभ्य असभ्य. असभ्य, हा, म्हणजे ज्यांना फारसं हे कळत नाही, म्हणजे ते उगीच माझी बायको असताना हम्म. माझ्याशीच लग्न करायला काय म्हणते, मग मी तिला म्हटलं तर तू तुझ्याकडे काय जाते, असं सगळं चाललेलं आहे. आणि आपण परिहास म्हणजे काय, गंमत. हं. हास म्हणजे हसणे, पण परिहास म्हणजे चेष्टा. गंमत, चेष्टा. हा, बरोबर, चेष्टा. हा. मस्करी. मस्करी, हा, मस्करी, चेष्टा, मस्करी. मस्करी हा. मस्करी. हा. तर क म्हणजे कथंचन एव म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची, कशीही, हा, हम्म. कसलीही, हा, कसलीही गंमत किंवा चेष्टा, नैव कार्य, हा नैव कार्य म्हणजे न एव कार्य म्हणजे करणे नव्हे, करू नये. हा नैव कार्य हा शब्द ना बऱ्याचदा वापरला जातो, म्हणजे असं कधीच करायचं नाही, असं. हा. हे कधी करू नये, असं, या अर्थाने हम्म. नैव कार्य हा असं वापरलं जातं. हम्म. अलम, परिहासेन अलम, परिहासेन म्हणजे चेष्टा खूप झाली, अलम म्हणजे पुरे, आता अलम म्हणजे पुरे, नाही का. तर परिहासेन बास. अलम म्हणजे चेष्टा मस्करी पुरे, असं. म्यूट 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 करा, म्यूट करा. तर समजला तर याचा अर्थ, काय अडचण आहे हो. याच्यामध्ये? समजलं सर. हो सर. सम- छान छान हा, समजलं ना, ठीक आहे. आता, हो. हा, आता आता इथं जवळपास संपत आलेलं आहे आपलं. पण इथं मी आता ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतोच, हरकत नाही. याच्यात स्लाइड मध्ये, कारण सगळं उत्तर आहेत, पण ठीक आहे, आता दाखवूया आपण. तब शूर्पणखा रावण से फिर बोली, म्हणजे अं, आता हे प्रयत्न ती केला ती आम्ही थोडासा. केला आहे ना, गुड. हा, तुम्हाला मी सांगितलं होतं की अभ्यास करून या म्हणून, हो. तर केला, ज्याने ज्याने केला असेल त्यांना फायदा होईल या उत्तरांचा. तब, तब म्हणजे तदा, शूर्पणखा ती करताय, रावण से, रावणम, फिर म्हणजे पुन्हा, म्हणजे पुन्हा, हं. बोली म्हणजे अब्रवीत. हा. हं. हे दशग्रीव म्हणजे तेच तसंच होईल, हे दशग्रीव तर राम तिथे की पत अवधत चालेल. अवधत अवधत, चालेल. अवधत पण चालेल, अवोचत पण चालेल, काही प्रश्न नाही. हा. हा. त्यांनी हम्म, अवधत हम्म, लिहिलं होतं. चालेल. सदा राम की पत्नी सीता, तर इथं रामस्य पत्नी पण म्हणू शकतो, किंवा रामपत्नी सीता बहुत सुंदर है, तर अतीव भार्या म्हटलं तर भार्या हा, पण चालेल. भार्या म्हणलं.
रामस्य हा भार्या सीता हा हा अतीव अतीव सुंदरी सुंदर सुंदरी असती. हा आता सुंदरी का मराठी सुंदरा? नाही सुंदरी, संस्कृतमध्ये सुंदरी, मराठीत सुंदरा करतो आपण, पण ती सुंदरा नाही, इथे सुंदरी आहे. हं? मला आपल्या आकारांत स्त्रीलिंगी असं. हा हं. सुंदरी असती. हं. वैसी स्त्री मैंने पहिले कभी नहीं देखी. तर वैसी हा म्हणजे एकादशी. एतादृशी, म्हणजे हा एतादृशी म्हणजे अशी स्त्री, मैने म्हणजे मया, पूर्वम पहिले म्हणजे पूर्वम, कही भी, कही म्हणजे क्व- क्वापी, क्वाहा अपी, क्व अपी, क्वाहा नाही, क्व अपी म्हणजे कुठेही. हा कुठेही, हा म्हणजे कुठे सुद्धा, क्वापी कुठे सुद्धा. हा नाही देखी, न न दृष्ट दृष्टा. हा आता मया, पण ती दृष्टा का आलं, कारण ती स्त्री आहे म्हणून, एतादृशी स्त्री. स्त्री आहे. हो कारण इथं हो हे कर्मणी प्रयोग असल्यामुळे त्या एतादृशी स्त्रीमय म्हणून ते दृष्टा आलं. हा हो. बरोबर. हा हं. सीता जैसी सीता है. हा म्हणजे काय, सीता इव देवी. हा सीता इव म्हणजे सीतेसारखी, देवी यक्षी गंधर्वी और किन्नरी भी नहीं है. इथं तसंच आहे, देवी यक्षी गंधर्वी किन्नरी अपी, किन्नरी भी म्हणजे किन्नरी अपी नास्ती. इ- हम्म. सर इव म्हणजे काय करणार? सीतेसारखी, इव म्हणजे अच्छा, सारखं. सारखीला इव. हा हा तो मला आला नाही. हा सर, हा सॉरी मी जरा उशिरा जॉईन झालो, मीटिंग संपल्यामुळे संपून जॉईन होतोय. पण मी हा करताना वैसी स्त्रीचा अर्थ सादृशी असं केलं होतं. एशा, तुम्ही जे एतादृशी म्हणलं ना, तर मी ते सादृशी केलं, कारण हा की ती म्हणजे दूर आहे आपल्यापासून असं. हा नाही बरोबर, नाही नाही ऍक्च्युली बरोबर आहे तुमचं. एताच्या ऐवजी एता म्हणजे ही होतं, तर ती सादृशी पण चालेल, इनफॅक्ट ते बरोबर आहे. हा सादृशी बरोबर. हा ठीक आहे, चालेल सर. तिच्यासारखी. हा तिच्यासारखी स्त्री बरोबर. सादृशी स्त्री बरोबर आहे. हा अतः सा एतव भार्या भवितुम योग्य. सा म्हणजे म्हणून ती, तव भार्या हम्म. तुझी भार्या भवितुम योग्या. योग्य हे म्हणजे योग्य असती, हे अध्यारोप झालं. हा पण ती योग्य नाही म्हणायचं, योग्या म्हणायचं, कारण ती स्त्री आहे म्हणून. हा उचिता म्हटलं तर उचिता पण चालेल. हो. हा हा बरोबर. और तू उसके योग्य पती है, च त्वम तस्याह योग्यः किंवा उचितः पती असं चालेल. हा हं, हं. हम्म, हम्म. तर म्हणजे नंतर योग्य हे विशेषणासारखं चालतं. हो हो हो. हा, ओके. दोन्ही चालू शकतं, नुसतं योग्य हाही एक शब्द एक मराठी सारखाच, किंवा योग्य वस्तू, इथं योग्य हे विशेषण झालं नाही का, असं. हम्म, हं, हम्म. हं, हं. हा यह सुनकर म्हणजे यह म्हणजे, आता इथं इथं पण हे तच. थोडं चुकलंय, तच्छ्रुत्वा नको, इथं एतत् हं? श्रुत्वा पाहिजे, हे हा ऐकून. हा हा, हा हा, हा, हा. बरोबर. एतत् एतत् श्रुत्वा श्रुत्वा रावण रावणः मारीच के आश्रम में गया. रावण मरीचस्य आश्रमम अगच्छत. आश्रम में नको का? आश्रम में हम्म, मी असं केलं, आश्रमे गत्वा. मरीचस्य आश्रमे गत्वा चालेल. हा बरोबर. हं, आश्रमाकडे जाऊन, त्याऐवजी हं. हा पण जाऊन आश्रम त्यांनी आश्रम विचारलं में ना. गया, आश्रमाकडे मग में पंचमी गया भूतकाळ आहे आश्रमात ना. पंचमी नाही नाही हा नाही नाही गत्वा म्हणजे गया और बोला म्हणून त्यांनी जाऊ असं होऊ शकतं, जाऊन बोलला असं. तर मग जाऊन हं, बोलला हं. म्हणजे गत्वा अवोचत असं पण चालेल. बरोबर. अवोचत. हा हं, हं, गत्वा अवोचत पण चालेल. हा हं, कृपया हम्म. आप मेरी सहायता करे. हं. कृपया, हा कृपया म्हटलं तरी चालेल. मम सहाय्य भो सहाय्यम कुरु असं. भो नको का म्हणायला? भो
काही गरज नाही